नमस्कार अंजय महाराष्ट्र मंडळी, आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी मी उर्से या गावामध्ये आलेलो आहे। तुम्ही जर पुणे मुंबई एक्सप्रेसवेनी प्रवास करत असाल तर तुम्हाला उर्सेचा टोल नाका लागतो। आता उर्सेचा टोल नाका 1.5 किलोमीटर पुढे शिफ्ट झालेला आहे। तर उर्से टोल नाक्याला लागून जो सर्व्हिस रोड आहे तिथे हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे। 100% क्लिअर टायटल एनी प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे। सो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या प्रोजेक्टला डिटेलमध्ये समजून घेणार आहोत। तुम्ही फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका। डिस्क्रिप्शन मध्ये मी टाइमलाइन सुद्धा लागतोय। जमीन घेताना टायटल हा खूप महत्त्वाचा विषय असतो। मी तुम्हाला या प्रोजेक्टचं टायटल समजून सांगतो आणि त्याचे फायदे पण सांगतो, पण त्याच्या आधी मी तुम्हाला लोकेशन सांगतो, कारण टायटल एवढंच महत्त्व लोकेशनला पण असतं। तर जसं मी सुरुवातीला सांगितलं, हा प्रोजेक्ट उर्से नावाच्या गावामध्ये लोकेटेड आहे, पण या प्रोजेक्टला लागून रिंग रोड जातोय आणि रिंग रोडचं पहिल्या टप्प्याचं जे काम आहे ते सुरू झालेलं आहे। ते या प्रोजेक्टच्या जवळच सुरू झालेलं आहे। जेव्हा तुम्ही साईड व्हिजिटला याल इथे तेव्हा तुमच्या लक्षात येईल की या साईडला म्हणजे तळेगावकडून येताना तुम्हाला रिंग रोडचं काम चालू झालेलं दिसतील। अनेक जीसीबी लागलेले दिसतील, झेंडे लावलेले आहेत। तर पहिला टप्पा हा एक्सप्रेसच्या दिशेने सुरू होणार आहे आणि रिंग रोड सुरू झाल्यानंतर जे शहरातले लोक आहेत त्यांना निश्चितच त्याचा फायदा होणार आहे। आता जर तुम्ही वाकड भूमकर चौकातून आला तर 30 ते 35 मिनिट लागतात इथे येण्यासाठी, आणि जर तुम्ही परंदवाडी मार्गे हिंजवडी असं करत आलात तर तुम्हाला एक 20 ते 25 मिनिटं लागतात। पण जेव्हा रिंग रोड सुरू होईल तेव्हा हे अंतर जे ते निश्चित तुम्हाला इथे कमी झालेलं भेटेल। बाकी लोकेशन खूप सुंदर आहे। एक्सप्रेसवरनी तुम्ही प्रवास केला असेल, कुठल्याही सीझनमध्ये प्रवास करा, खास करून पावसाळ्यात जर तुम्ही प्रवास केला तर तुम्हाला सगळे इथून वॉटरफॉल पडताना दिसतात। बघा, हे सगळे जे डोंगर आहेत ना, या साईडने तुम्हाला वॉटरफॉल पडताना दिसतात। आणि अजून एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की एक्सप्रेसवेला इथं समोरच्या साईडला उर्से टोल नाका आहे, जो पुढे 1.5 किलोमीटरवर शिफ्ट झालेला आहे। आणि उर्से टोल नाक्याच्या अलीकडपर्यंत 30 मीटरचा सर्व्हिस रोड सुद्धा आहे, ज्याला डीपी रोड म्हणून म्हणजे मान्यता आहे। लोणाचा जो प्रोजेक्ट आहे बेलमाउंट आहे तिथपर्यंत तो एक्झिस्टिंग आहे, म्हणजे चालू आहे आता। तो लोणावळ्यापर्यंत दिसतो डीपी प्लॅन मध्ये, पण इथपर्यंत म्हणजे वारीवना नावाचा जो पुढे प्रोजेक्ट आहे टोल नाक्याच्या पुढच्या साईडला, तर तिथपर्यंत तो डीपी रोड आहे। म्हणजे भविष्यात जर तुम्हाला या प्रोजेक्टवर यायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट एक्सप्रेस सुद्धा घेऊ शकता। म्हणजे तुम्हाला तळेगाववरनं किंवा परंदवाडी मार्गे किंवा सोमाटण्याचा टोल नाका क्रॉस करून यायची गरज पडणार नाही। तुम्ही डायरेक्टली लोणाचा जो प्रोजेक्ट आहे जिथून एक्सप्रेस चालू होतो, सिम्बॉयसिस कॉलेज सुरू होतो, तिथून एक्सप्रेस पकडून या प्रोजेक्टला येऊ शकता आणि सर्व्हिस रोडनी मग या प्रोजेक्टच्या गेटवर येऊ शकता। तर ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठा विषय जो बेसिकली कोणाला माहिती नाहीये, पण तुम्ही ड्रोन शूटच्या माध्यमातून आमच्या व्हिडिओमध्ये बघू शकता की या प्रोजेक्टला लागून 30 मीटरचा रोड आहे, जो डायरेक्ट तुम्हाला प्रोजेक्टवर घेऊन येईल। आणि त्याचा फायदा निश्चित तुम्ही इथं जेव्हा गुंतवणूक कराल ती इन्व्हेस्टमेंट वाढण्यासाठी होईल। या प्लॉटचे जे दर आहेत किंमत वाढवण्यासाठी निश्चित होईल। आणि तुम्ही बंगलो बनवला तरी सुद्धा जे ॲक्सेस आहे, जो वेळ आहे, तो तुमचा निश्चित इथे वाचणार आहे। आता आपण या प्रोजेक्टचं टायटल समजून घेऊया। एनए, पीएमआरडी आणि रेरा सँक्शन असा हा प्रोजेक्ट आहे। एनए घेतल्यामुळे तुमचं सेपरेट सेल डीड, 7/12 आणि बँक लोन होतंय। आता या प्रोजेक्टमध्ये जर तुम्ही प्लॉट घेतला तर 80 ते 90% तुमचं बँक लोन होतंय, तेही कुठल्याही नॅशनलाइज बँकेतून। पीएमआरडी सँक्शन असायचा काय होतं फायदा, की लोडिंग लागत नाही। जेवढा प्लॉट लेआउटमध्ये दाखवला, जेवढा सँक्शन प्लॉट आहे तेवढा तुम्हाला ॲक्च्युअल डिलिव्हरीच्या वेळेस मिळतो। जे ॲम्युनिटी स्पेस आहे, ओपन स्पेस आहे, रोडची स्पेस आहे, ती तुम्हाला अतिरिक्त मिळते। एफएसआय जास्त मिळतो। आता इथं 1.5चा एफएसआय, म्हणजे साधारणतः 1000 स्क्वेअर फूटचा प्लॉट घेतला तर 1500 स्क्वेअर फूटचं तुम्हाला कन्स्ट्रक्शन करता येतं। आणि त्यामुळे तुमचे जे पैसे, जी इन्व्हेस्टमेंट होती त्याला पूर्ण व्हॅल्यू मिळते। तुम्ही बंगलो बनवायला गेलात तर मोठ्यातलं मोठं बांधकाम तुम्हाला इथे करता येतं। आणि रेराचा फायदा तर तुम्हाला माहितीच आहे की तुम्हाला ज्या गोष्टी कमिट केल्या, ज्या ब्रोशरमध्ये दाखवल्यात त्या मिळाल्या नाहीत, तर रेरामध्ये तुम्हाला दाद सुद्धा मागता येते। सो एनए, पीएमआरडी आणि रेरा सँक्शन असं ह्या प्रोजेक्टचं टायटल आहे। आता आपण या प्रोजेक्टचा लेआउट समजून घेऊ। लेआउट सांगण्याच्या आधी आता गुढीपाडवा आलेला आहे आणि गुढीपाडव्यामध्ये जर तुम्ही सोनं घेणार असाल तर मी तुम्हाला एक अशा कंपनीबद्दल निश्चित इथे सांगेल जी तुम्हाला सोनं खरेदीवर 25% कॅशबॅक देते। तर जर तुम्ही आता मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला माहिती आहे तर सोन्याचा रेट 90-91 हजार रुपयाच्या आसपास आलेला आहे आणि दिवसेंदिवस सोनं महागच होत चाललंय। अशा केसमध्ये तुम्हाला सोन्यावर कॅशबॅक मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे। तुम्हाला जर त्या कंपनीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर टाकतोय, तुम्ही कॉल करून विचारणा करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्या कंपनीचे कॉन्टॅक्ट डिटेल जे आहेत ते निश्चित शेअर करू। बाकी आता ह्या लेआउटबद्दल सांगायचं म्हटलं तर साधारणतः 16 एकरचं हे लँड पार्सल आहे। त्यातला पहिला फेज जो आहे तो 6 एकरचा आहे, जो तुम्ही माझ्या अवतीभोवती बघताय तो 6 एकरचा लेआउट आहे, ज्याच्यामध्ये टोटल 51 प्लॉट आहे। मिनिमम प्लॉट साईज जी आहे ती 1500 स्क्वेअर फूट आहे। मग त्याच्यानंतर 1800, 2000, 2500 असे वेगवेगळे प्लॉट आहेत। सगळ्यात मोठा जो प्लॉट आहे तो 3000 स्क्वेअर फूटचा इथे तुम्हाला घेता येणार आहे। बाकी या प्लॉटमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 1.5चा एफएसआय आहे आणि डायरेक्टली तुम्हाला बंगलो सुद्धा इथे ऑफर करण्यात येतोय। जर तुम्ही 1500 स्क्वेअर फूटवर 1250 स्क्वेअर फूटचा बंगलो घेणार असाल तर 2 BHK बंगलो तुम्हाला 95 लाख पर्यंत
इथे जातोय, म्हणजे तुम्ही प्लॉट सोबत इथे बंगलो सुद्धा घेऊ शकता. बाकी या प्लॉटमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला फॅसिलिटीमध्ये असे सिमेंटचे रोड इथे बघायला भेटतील, जे की 9 मीटरचे आहेत. त्याच्यानंतर इथे फुटपाथ बघा तुम्हाला बघायला भेटत असेल. त्याच्यानंतर तुम्ही स्ट्रीट लाईट बघू शकता इथे लावलेले आहेत. प्लांटेशन इथे करण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर हे जे ड्रेनेजची लाईन असते ती बघा तुम्ही इथं तुम्हाला बघायला इथे भेटू शकते. त्याच्या व्यतिरिक्त समोरच्या साईडला तुम्ही बघितलं तर तुम्हाला एंट्रन्स गेट, त्याच्यानंतर सिक्युरिटी गार्ड या गोष्टी पण इथे बघायला भेटतील. तर या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला इथे देण्यात आलेल्या आहेत, ज्या की जनरल आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं काय की प्लॉटची डिलिव्हरी तुम्हाला कशी मिळते ती आपण बघून घेऊया इथे. सो तुम्ही जर इथं बघितलं तर हा ॲक्च्युअल प्लॉट आहे इथे, जिथे तुम्हाला हे असं साधारणतः 4 फुटापर्यंत डिमार्केशन मिळणार आहे, जे की MS मध्ये करण्यात आले. जनरली लोक इथं MS मध्ये करत नाही, पण इथं थोडंसं वेगळ्या पद्धतीने देण्यात आलेलं आहे. MS मध्ये तुम्हाला डिमार्केशन करून देण्यात आलेले आहे. आणि तर हे जे 2 लाईन दिसतात तुम्हाला, तर एक जी लाईन आहे ती इलेक्ट्रिक जे कनेक्शन असतात, म्हणजे लाईटचे जे कनेक्शन असतात, मीटर असतात किंवा पाण्याचे कनेक्शन असतात, त्याचं हे एक ड्रेनेज आहे. आणि दुसरं ड्रेनेज जे आहे त्या साईडला तुम्हाला दिसते, हे आपलं घरातलं जे ड्रेनेज असतं, म्हणजे आपण त्याला स्टॉर्म वॉटर म्हणजे म्हणतो, ते हे ड्रेनेज आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही इथं बंगलो बनवाल तेव्हा तुमचं घरातलं जे ड्रेनेज आहे ते तुम्ही इथं शिफ्ट करू शकता आणि इथून ते मग मेन रोडला कनेक्ट करून देण्यात आलेलं आहे. तर या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला इथे मिळणार आहेत. मीटरचं कनेक्शन पण तुम्हाला ह्याच्यात प्रोव्हिजन करून देण्यात आलेली आहे. त्या व्यतिरिक्त पाण्याचं कनेक्शन ह्या ड्रेनेजमध्ये ते सगळं इथं मॅनेज करण्यात आलेले आहेत. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. सगळ्यात चांगलं जर मला ह्याच्यात काय वाटलं असेल ना, तर ॲम्युनिटीज खूप लक्झुरियस देण्यात आलेले आहेत. आणि ॲम्युनिटीज बनवताना खूप बारीक विचार करून ॲम्युनिटीज डिझाईन करण्यात आलेले आहेत. त्या साईडला ॲम्युनिटीजचं पूर्ण स्पेस सोडण्यात आली. तर आपण तिकडे जाऊया आणि ॲम्युनिटीजचं जे काम चाललंय ते पण एकदा बघून घेऊया. सो मंडळी, ही सर्व जागा ॲम्युनिटीजसाठी इथे सोडण्यात आलेली आहे. ॲम्युनिटीजचं काम पण चाललंय. एक एक करून सगळ्या ॲम्युनिटीज सांगतो. त्याच्या आधी तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले, तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लँडमध्ये जमीन जुमला नावाचं हे आमचं स्पेशल चॅनल आहे आणि स्पेशल टीम पण आहे, जी फक्त लँडमध्ये काम करते. आणि लँडमध्ये मराठीमध्ये व्हिडिओ बनवणारी आमची एकमेव कंपनी आहे, एकमेव चॅनल आहे. खूप डीपमध्ये आम्ही काम करतो आणि फक्त लीगल आणि क्लिअर टायटलच प्रॉपर्टीचे व्हिडिओ बनवतो आणि तुमच्यापर्यंत घेऊन येतो. आणि नुसते व्हिडिओ पुरते मर्यादित न राहता आमच्या व्ह्युअर्सला, आमच्या कस्टमरला कुठलीही मदत लागली तर ती 1 to 1 देण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न असतो. आणि हे सगळं करताना आम्ही कधीच कुठले चार्ज करत नाही. आमची जी कंपनी ते बिल्डरला चार्ज करते आणि बिल्डरकडून जो फंड येतो त्याच्यावरच आमची कंपनी चालते. त्यामुळे आम्ही कस्टमरला कधीच कुठलेही चार्ज करत नाही. सो तुम्ही निसंकोचपणे कुठलाही व्हिडिओ आवडला तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि आम्ही निश्चित तुम्हाला प्रॉपर सोल्युशन इथे प्रोव्हाइड करू. रोज आम्ही वेगवेगळ्या प्रॉपर्ट्यांना व्हिजिट करत असतो. खूप साऱ्या प्रॉपर्टीला व्हिजिट केल्यामुळे आमच्याकडे एक डेटा तयार होत असतो आणि तो डेटा निश्चित तुम्हाला फायदेशीर ठरतो जेव्हा तुम्ही जागा घ्यायला जाता त्यावेळेस. सो तुम्ही फक्त आम्हाला संपर्क करा, तुमची रिक्वायरमेंट सांगा. आमची जी टीम आहे ती तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, तुमच्या बजेटनुसार तुम्हाला लँड नक्की सुचवेल. सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी तुम्ही जर बघाल तर हा पूर्ण ॲम्युनिटीजचा एरिया आहे बघा. इथं ॲम्युनिटीजचं काम चाललंय. तर ह्या साईडला बघा, तुम्ही बघितलं तर हे फर्स्ट फ्लोअर आहे, याच्या खाली ग्राउंड फ्लोअर आहे. ॲम्युनिटीज सांगायचं झाल्या तर अतिशय सुंदर असं एंट्रन्स गेट तुम्हाला इथे मिळणार आहे. त्याच्यानंतर स्विमिंग पूल आहे. आता स्विमिंग पूल जो आहे तो ऑलिम्पिक साईजचा जो स्विमिंग पूल असतो त्याचा हाफ करण्यात आलेला आहे. म्हणजे हाफ ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूल तुम्हाला इथे देण्यात आला आहे, ज्याची साईज 24x75 इथे असणार आहे. त्याच्यानंतर कॅफेटेरिया आहे. त्याच्यानंतर टेनिस कोर्ट आहे. त्याच्यानंतर बास्केटबॉल कोर्ट सुद्धा इथे आहे. त्याच्यानंतर क्लब हाऊस आहे. अतिशय सुंदर असं क्लब हाऊस आहे. हेच क्लब हाऊसचंच काम इथे बघा चाललेलं आहे. त्याच्यानंतर इंडोर गेमसाठी एरिया सोडण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर स्क्वॅश कोर्ट जो असतो तो जनरली कुठे दिला जात नाही, तो कोर्ट सुद्धा इथे देण्यात आला. म्हणजे टोटल 3 कोर्ट तुम्हाला देण्यात आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर मला काय वाटलं असेल ना, तर 8 फुल्ली फर्निश्ड गेस्ट रूम असणार आहे. म्हणजे जर तुम्ही इथं प्लॉट घेतलाय, तुम्ही बंगलो बनवलेला नाहीये, तुम्हाला व्हिजिट करायची आहे, पण जर तुमचा बंगलो नाहीये तर तुम्ही फक्त याल आणि निघून जाल, थांबता येणार नाही तुम्हाला. पण या वरच्या स्ट्रक्चरला, याच्या वरच्या फ्लोअरला 8 फुल्ली फर्निश्ड गेस्ट हाऊस असणार आहेत, जिथे तुम्ही येऊन राहू शकता तुमच्या फॅमिलीसोबत. शनिवार रविवारी वेळ घालवू शकता. आणि तुम्हाला जर बंगलो बनवायला वेळ घ्यायचा असेल तर तो सुद्धा वेळ तुम्हाला निश्चित त्याच्यामुळे मिळणार आहे. आणि हे जे गेस्ट रूम आहेत ते बिल्डरने मला सांगितलेत अगदी 5 स्टार हॉटेलसारखे बनवण्यात इथे येणार आहेत. सो याचा निश्चित तुम्हाला फायदा होईल. त्या व्यतिरिक्त स्विमिंग पूलच्या बाजूला इथे सनबेड पण असणार आहे. आता हे सनबेड पण बनवताना त्याला गझिबो बनवून त्याच्यात ते सनबेड इथं बनवण्यात येणार आहे. जनरली
स्विमिंग पूलच्या बाजूला असे साधे सनबेड ठेवलेले असतात, पण इथं ते सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीने बनवण्यात आलेत. म्हणजे तुम्ही जर विचार केला तर ॲमेनिटीज जे आहेत ना त्या खूप लक्झुरियस इथे बनवण्यात येत आहेत. त्या व्यतिरिक्त तुम्हाला किड्स प्ले एरिया मिळणार आहे आणि ओपन जिम सुद्धा इथे असणार. जर तुम्ही ॲमेनिटीजचा विचार केला तर साधारणतः 13-14 ॲमेनिटीज तुम्हाला इथे बघायला भेटतील. त्या व्यतिरिक्त इथं जो बॅकअप असतो, जनरेटर बॅकअप, तो सुद्धा आहे. CCTV कॅमेरे आहे, 24/7 सिक्युरिटी गार्ड आहे, पूर्ण प्रोजेक्टला वॉल कंपाऊंड आहे. म्हणजे 3 टायर सिक्युरिटी सुद्धा तुम्हाला इथे मिळते. आणि इथे जेवढे प्रोजेक्ट चालू आहेत, जर कॉस्ट वाईज बघितलं तर वारीवाना खूप मोठा प्रोजेक्ट आहे, पण तो इथून खूप पुढच्या साईडला आहे आणि तिथं लँडचं ऑप्शन नाही आहे. डायरेक्ट तुम्हाला बंगलो घ्यावे लागतात, पण इथं लँडचे सुद्धा ऑप्शन आहेत. सो आता आपण रेट समजून घेऊया. सो मंडळी, शेवटी आपण रेट समजून घेऊ. रेट सांगण्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ह्या प्रोजेक्टमध्ये प्लांटेशनवर खूप भर देण्यात आलेलं आहे. एवढं प्लांटेशन करण्यात आले, ही जी झाडं आहेत जेव्हा ती मोठी होतील तेव्हा हा प्रोजेक्ट दिसायला खूप सुंदर दिसेल. एक तर या भागामध्ये खूप जास्त पाऊस पडतो, त्यामुळे तसं पण खूप सारी ग्रीनरी तुम्हाला बघायला इथे भेटेल. आणि ह्यांनी प्लांटेशनवर खूप जास्त फोकस केलेला आहे. बिल्डरबद्दल सांगायचं विसरलो मी, की बिल्डर जे आहेत ते पिंपरी चिंचवड या भागातले खूप मोठे बिल्डर आहेत. खूप वर्षाची त्यांची लेगसी आहे. औंध BRT रोडला मॅक्सिमम प्रोजेक्ट ह्याच डेव्हलपरचे आहेत. त्यांना अनेक वर्षाची लेगसी असल्यामुळे ह्यांचे जे कस्टमर आहेत, जो कस्टमर बेस आहे तो खूप मोठा आहे. कन्स्ट्रक्शन क्वालिटी खूप चांगली देतात. तुम्ही बंगलोसुद्धा इथे घेऊ शकता. 2 BHK बंगले जसं मी सांगितलं की 1500 स्क्वेअर फूटमध्ये 1250 स्क्वेअर फूटचा बंगलो 95 लाखाला जातो आहे. आणि 2500 स्क्वेअर फूटमध्ये साधारणतः 1650 स्क्वेअर फूटचा जो बंगलो आहे तो 1.25 करोडपर्यंत इथे जातो आहे. आणि नुसतं जागा घ्यायची असेल तर 3600 रुपये पर स्क्वेअर फूट इथे रेट आहे. 1494 स्क्वेअर फूटचा जर तुम्ही प्लॉट घेतला तर तो साधारणतः 56 लाखापर्यंत जातो आहे. त्याला घेण्यासाठी तुमचा 80-90% इथं बँक लोन पण होते. बाकी क्लिअर टायटल असल्यामुळे सेपरेट सेल डीड आणि 7/12 पण निश्चित इथे तुमचा होतोय. तर आय होप की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हा पूर्ण प्रोजेक्ट लक्षात आला असेल. काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा. बिल्डरची टीम तर तुम्हाला हेल्प करेलच, पण बुकमाय वास्तूची टीम आणि जमीन जुमलाची जी आमची टीम आहे ती सुद्धा तुम्हाला निश्चित इथं मदत करेल. आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा फायदा जसं मी मगाशी सांगितलं की तुम्हाला हा प्रोजेक्ट जरी नाही आवडला तरी दुसरे प्रोजेक्ट बघण्यासाठी पण आमची टीम तुम्हाला निश्चित मदत करेल. इव्हन हा प्रोजेक्ट आवडला तरी इथला जो रेट आहे किंवा इथली जी डेव्हलपमेंट ते इतर प्रोजेक्टसोबत कंपेअर करण्यासाठी पण आमची टीम तुम्हाला निश्चित मदत करेल. सो आमच्या टीमला संपर्क करण्यास विसरू नका. स्क्रीनवर आम्ही नंबर दिला, मी डिस्क्रिप्शनमध्ये पण कॉन्टॅक्ट डिटेल टाकतो. तुम्ही कॉल करा आम्हाला, आम्ही तुम्हाला इथलं लाईनअप करून देऊ. आणि ह्याच्या व्यतिरिक्त पण या भागात कुठले कुठले प्रोजेक्ट चालले ते पण दाखवू. आणि सगळ्यात महत्त्वाचं निगोशिएशन एक मोठा पार्ट असतो प्लॉट घेताना, तर ते करण्यासाठी पण आम्ही तुम्हाला निश्चित इथे मदत करू. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.